मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा बळ जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ, जिनरानो माळ. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथम्. धनेश्वरा करुणाकरा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पिंडपदावरी दिला कोणी करी माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण विठ्ठल विठ्ठल. बाळासाहेब साहेबराव माळवदे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी नियोजित केलेले आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते, मुसे महाराजांनी आपल्या सामान्य माणसाचं पुण्यस्मरण केलं जाते. संतांची पुण्यतिथी का आणि आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का याचं रिझन आहे का? संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होती, म्हणून पुण्यतिथी. आणि आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का? स्मरण म्हणजे आठवण काढणे आणि त्याच्या नावाने काहीतरी पुण्य करणे. ज्ञानदान असेल, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, रक्तदान, दानाचे 16 प्रकार आहे. गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे इथे नाम पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्व त्या ठिकाणी एकत्रित आलात. तसं आपला तिथं जास्त काही संबंध येत नाही. वरचा आवाज कमी करायचा भोंग्याचा, इथलं इथं आवाज गोड आणि समर्पक ठेवायचा. आपला तिथे जास्त काही संबंध येत नाही महाराज.
आपल्याकडे एखादा पाहुणा आला का आपण त्याला अतिथी म्हणतो का? जो तिथी पाहून येत नाही त्याला आपण अतिथी म्हणतो महाराज. तसं येणारे पाहुण्याला आपण अतिथी म्हणतो. मला असं वाटतं आपण सगळे अतिथी माणसं आहे. आपण कधी तिथी पाहून जात नाही. आपण सगळे तिथीला, संत परंपरेने तिथीला किंमत दिली. मला असं वाटतं माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आपण पाहिला. माऊली ज्ञानोबाराच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या अगोदर त्या तिथीला मला असं वाटतं काही किंमत नव्हती. ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली म्हणून तिथीला किंमत आहे. आपलं पण तसंच आहे. आपण तिथी पाहून जात नाही, आपण अतिथी माणसं आहे. आणि संत मंडळी तिथी पाहून देह ठेवतात, त्याच्यामुळे त्यांची पुण्यतिथी आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आला. त्यांच्या धर्मपत्नी अलकाताई असतील, त्यांचे बंधू विनायक दादा असतील, त्यांचे दोन्ही चिरंजीव राहुल दादा असतील, गणेश दादा असतील, त्यांचे पुतणे किशोर दादा, त्यांच्या पुतणी, त्याचप्रमाणे त्यांच्या 2 बहिणी, असा मोठा परिवार. आणि त्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. एक 10-11 महिन्यापूर्वी यांनी मला संपर्क केला होता. तसं पाहिलं तर आपल्यातून निघून गेलेल्या बाळासाहेबांचं तसं वय नव्हतं. राहुल दादाच्या आजीच्या वेळेस, यांच्या आईच्या वेळेसही मला त्यांनी संपर्क केला होता, परंतु त्यावेळेस माझं येणं झालं नाही. आणि 11 महिन्यापूर्वीच त्यांची इच्छा होती, अक्षय महाराज तुमचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं पाहिजे. आणि त्या निमित्ताने जो मला वेळ दिला त्या वेळेत मी या ठिकाणी उपस्थित आहे. तर 15-20 मिनिटं कार्यक्रम लेट होण्याचं कारण आपल्या गावामध्ये आदरणीय शिवाजी मामाची घटना पहाटे घडली आणि सगळ्या टाके परिवाराला त्या ठिकाणी दुःख झालं. सगळे मंडळी तिकडून इकडे येणारे सगळे तिथे विधीसाठी थांबलेले होते आणि त्याच्यामुळं चाललं होतं उशिरा चालू करायचं, लवकर चालू करायचं. सुखदेव महाराजाचं काम फास्ट आहे. ते आले ते म्हणे नाही लगेच सुरू करून घ्यायचं. म्हटलं काय हरकत नाही. 10:15च्या दरम्यान कीर्तन सुरू झालं. 12:15 पर्यंत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. साऊंड सिस्टम आहे अतिशय सुंदर आहे, वातावरण अतिशय गोड आहे, गाणारे वाजवणारे अतिशय मला परिचित माणसं आहेत. तुम्ही सगळे नावं घेण्यास उभे. दादेगावचे आमचे महाराज, तुमचंही माझ्यावरती नितांत प्रेम आहे. तुम्ही सगळे नावं घेण्यास उभे. पण दिलगिरी व्यक्त करतो वेळी प्रसंगी तुमच्या सर्वांच्या चरणी, समोर उपस्थित असणाऱ्या तुमच्या सर्वांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय, माझे गुरुवर्य शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक हे पाया. कुणी आलेलं नाही. ज्ञानोबानी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अति पवित्र पद्धतीने गोड करावं. उपजे ते नासे, नासे ते पुनरपे दिसे. कालही काळ आयुष्याला खात होता, आजही काळ आयुष्याला खातो, उद्याही काळ आयुष्याला खाणारे. काळाचं खाद्य म्हणजेच आयुष्य आहे. तुकोबांनी त्याच्यामुळं क्षणाक्षणाला विचार करायचा सांगितला. क्षणोक्षणा हशी करावा विचार, करावं या पार भव सिंधू. त्याच्या पुढचं वर्णन आमच्या नाथ महाराजांनी करावं. नाथ महाराज सांगतात गड्या काळ एवढा भयानक, एवढा खतरनाक आहे. आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं ना त्याच वेळेस काळ त्याच्यावरती घरी
महाराजांच्या भाषेमध्ये किती खतरनाक काळ आहे. आईच्या उदरामध्ये बाळ असतं त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. कशी वाट पाहतोय घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. महाराज मान्य झालं काळ आम्हाला घेऊन जाणार आहे, पण कधी घेऊन जाणार आहे कोणाला माहिती नाही. त्याचे आपला परिचय होता, पण तुम्ही आल्यानंतर सांगितलं बाळासाहेब तुमच्या मामाचे चिरंजीव होते. माझा विषय चालू होता, मला विस्तार करायचा नाही. मी सांगत होतो काळ कधी घेऊन जाणारे कोणाला माहिती नाही. नसल्यापैकी तुम्हाला सगळ्याला तुमच्या जन्माच्या तारखा माहिती असतील, मृत्यूची डेट कोणाला माहिती नाही. याच्या पुढे बोलू का बाबा थोडंसं. जन्माला याच्या अगोदर तरी 9 महिने डॉक्टर तुम्हाला सांगते तुमच्या घरात मुलगा किंवा मुलगी येणार आहे, पण मरायच्या अगोदर 9 सेकंद सुद्धा काळ सांगत नाही मी तुला घेऊन जाणार आहे. म्हणजे मरायचं कधी कुणाला माहिती नाही. बसलेल्यापैकी कुणाला माहिती आहे कधी मरायचं. लेबर मध्ये चिठ्ठीवर टिपून एवढे वर्ष मी जगणार आहे म्हणा, आहे का कुणाची गॅरंटी? तुम्हाला घरी जाऊ द्यायचं की नाही देवाच्या हातात आहे. टोकाचं वाक्य बोलू, आत घेतलेला श्वास सुद्धा बाहेर सोडायचं की नाही तुमच्या आमच्या हातात नाही. बाकी घेऊन सगळी संतानाची हाती जगायचे 100% माणसाच्या हातात आहे. वाक्य पुन्हा एकदा ऐका, माणसाचा जन्म माणसाच्या हातात नाही. तुम्ही म्हणाल उगले महाराज सायन्स पुढे गेलं, डॉक्टर डिलिव्हरीची डेट 9 महिने अगोदर देतो, तुम्ही म्हणता जन्म आपल्या हातात नाही. कसं शक्य आहे? पण कित्येक वेळे डिलिव्हरीची डेट दिल्यानंतर सुद्धा अगोदर सिजर करावं लागतं. त्याचं काय म्हणजे कधी जन्माला यायचं भागवत महाराज आणि कधी जायचं माहिती नाही, कधी मरायचं ही माहिती नाही, पण कसं जगायचं आपल्या हातात. 1 लाखातलं वाक्य बोलू का, माणूस किती दिवस जगला महत्वाचं नाही, माणूस कसा जगला ते महत्वाचं आहे. किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे. मेल्यानंतर सुद्धा माणसाने 10 वर्ष पाठीमाग उरलं पाहिजे. कशाच्या रूपाने उरायचं? भूताच्या नाही. उत्तमची उरे कीर्ती गेले दिगंबर विश्वभर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्तीच्या रूपाने माणसाने पाठीमाग उरलं पाहिजे. एक तर माणसाला मरण नकोय महाराज, पण 2 मरण शास्त्राने श्रेष्ठ सांगितले. माझं एवढं वाक्य आज घरी घेऊन जा. 2 मरण शास्त्राने श्रेष्ठ सांगितले महाराज. माणसाने मरण जरी कोणाला आवडत नसेल, पण 2 मरण शास्त्राने श्रेष्ठ सांगितले. कोणतं? पहिलं मरण, एक तर देवाचं नाव घेता घेता मरावं, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. विठ्ठल विठ्ठल सांगितलं, नाही तर नाही गेलेलं बरं, त्या भानगडीत नाही पडलेलं बरं. महाराज कळाला तुम्हाला विनोद मला काय म्हणायचं ते. 2 मरण शास्त्राने श्रेष्ठ सांगितले. बाळासाहेबांना आपल्याला कमी काळात जावं लागलं. 55-57 वर्ष वयामध्ये त्यांनी देह ठेवला. पण आल्यानंतर मी त्यांचे चिरंजीव राहुल दादाला, गणेश दादाला थोडीशी माहिती विचारली. आणि हे किरकोळ लोक आहेत, अजून टाके वस्तीवरची भरपूर मंडळी येणार होते, पण सकाळी घटना घडल्यामुळे आले नाही. बाळासाहेबांचा स्वभाव वेगळा होता महाराज. आज तुम्ही आम्ही सगळेजण त्यांना फोटोत पाहतो, आपल्याला असा विश्वास सुद्धा बसत नाही ते आपल्यातून गेले असतील. माता भगिनी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे, पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्या दिवशी बाळासाहेबांनी देह ठेवला असेल त्या दिवशी त्यांचे दोन्ही मुलं, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्या पुतणी ढळढसा रडले असतील. या तिळमात्र शंका नाही गड्या. पण ज्या दिवशी 10वा झाला असेल, ज्या दिवशी 13वा झाला असेल आणि 13व्या नंतर त्यांचं पोरग जॉब वरून नगर वरून घरी येत असेल, गणेश दादा शेतातून घरी येत असेल. अरे जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, जो बाप ज्या क्वाटवरती झोपत होता, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना, बिचारा दोन्ही पोरांना बाप गेल्याचं दुःख काय असतं महाराज. आल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी अलकाताई माझ्यापाशी रडत असताना सांगत होत्या, आमच्या आई साहेबांनी तुळशी पारायणाला भरपूर होत्या. आणि त्या बाळासाहेबाला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अति प्रचंड आवडत होती, त्या भाजीचा निस्सा वास जरी आला
तासन तास अडणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीला विचारा नवरा गेल्याचं दुःख काय असतं. आमच्यासारखे बोलून जातील 1-1.5 तास. श्रद्धांजलीवाले 2 मिनिटं बोलतील, त्याचं दुःख त्यांना काय कळणार आहे. ज्याच्या घरातली व्यक्ती गेली त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं. संक्रांत नावाचा सण आता 2-5 दिवसावरती येऊन ठेपलाय. त्या बाळासाहेबाला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति प्रचंड आनंद वाटत होता, त्या कपड्याचा निस्ता कलर जरी पाहिला, तासन तास अडणाऱ्या दोन्ही पोरांना विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. खूप मोठं नियोजन त्यांच्या दोन्ही पोरांनी केलं. फुकाण्यापासून बॅनर पाहिले महाराजांनी. पण एकच इच्छा होती, आमच्या बापाने आता थांबायला पाहिजे होतं. दोन्ही पोरं सेटल झाले होते, सुखा समाधानाचे दिवस आले होते. काही काळ का व्हायना आमच्या बापाने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी थांबायला पाहिजे होतं. पण नियतीच्या पुढे कोणाला जाता येत नाही महाराज. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमची मरणाची रेषा ओढलेली आहे. आयुष्य रेषेच तेवढी म्हणावं त्यांची. माझं एक वाक्य सगळ्यांनी घरी न्या, जोपर्यंत तुमची आयुष्य रेषा बळकट आहे ना तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मरता येत नाही. आणि आयुष्य रेषा एकदा संपली ना 100 डॉक्टर लोक पुढे लाईनीत उभा करा, तुम्हाला जगता येत नाही. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मरता येत नाही. आयुष्य रेषा संपली का किती हुशार डॉक्टरला पुढे उभा करा जगता येत नाही. आता जे बटन वाढवलं कमी करा. मंडळी सांगत असे 100 वर्षाचं आयुष्य. मी थोडं विरोधातलं कीर्तन काय. त्यांची जशी भाषा आहे तसंच महाराज माणसाचं आयुष्य सतर्क महाराज पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. एखाद्या वेळेस बुडबुडा भरपूर वेळ दिसतो पण कधी निघून जातो कळत नाही. बरं मी धरलं तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य. मला पटापट उत्तर द्या. 100 वर्षापैकी 50 वर्ष झोपेत जातात. राहिली किती वर्ष? बोला बोला बोला. 50 वर्षापैकी 10 वर्ष बालपणात जातात. राहिली किती वर्ष? 40. विकुश विरो करा माझा. सकाळ झाली, डोळे उघडले, देवाचे आभार माना. देवाला सांगा तुझी कृपा आहे म्हणून आमचं जीवन चालू आहे. दिवसभर चांगलं कर्म करा. देव म्हणत नाही मंदिरातून माझी पूजा करा. देव म्हणत नाही मंदिरातून माझं भजन करा. सगळ्यात जास्त प्राधान्य जर कशाला दिलं ना, मगाशी गोड आवाज होता त्याच्यात जो बदल केला तो कमी करा. 1 नंबरचं बटन थोडंसं कमी करा. मगाशी गोड दिलेलं होतं, माझ्या याच्यात अजिबात बदल करण्याचा प्रयत्न करू नका. बाकी एखादं प्रमाण झालं तर होईल. आता हा बाकीचं काय बदल करू. एकदा बिघडलं तर पुन्हा बिघडून जाईल. मी सांगत होतो तुम्हाला मला मुद्द्यावरती यायचंय. आयुष्य रेषा प्रत्येकाची ठरलेली आहे. प्रत्येकाला जायचंय. 7 महिन्यापूर्वी अरुण काका जगताप या जगातून गेले. माझी आमदार नगरची. काय कमी होतं मला? काय कमी काय होतं? आयुष्य हॉस्पिटलमध्ये घातलं असं तरी पैसा उरला असता. पण नाही, ज्या दिवशी ठरले त्या दिवशी पेटावं लागतं. कैलासवासी शिवाजीराव कर्डिले गेले. काय कमी होतं? मला फक्त उदाहरण सांगायचं. याच्या पुढे बोलू का थोडंसं. रतन टाटा नावाचा माणूस जगातून गेला. काय कमी होतं रतन टाटाला? अरे देशाचं कर्ज नील करायची ताकद होती. देशाचं. त्याने जर आम्हाला सांगितलं असतं ना 5,000 कोटी रुपये देतो महिनाभर थांबू दे, काय जमलं नसतं. सेकंदभर थांबत नाही मग कुणासाठी. सकाळ झाली, देवाचे आपले डोळे उघडले का देवाचे आभार माना. चांगलं कर्म करा. देव म्हणत नाही मंदिरातून माझी पूजा 24 तास भजन करा. सगळ्यात जास्त प्राधान्य जर कशाला दिलं तर तुमच्या कर्माला दिला. बसलेल्यापैकी प्रत्येकाची कर्मरेषा वेगवेगळी आहे. जन्माला आल्यानंतर कोणी शेतकरी आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी बँकेमध्ये आहे, कोणी महाराज आहे, कोणी शेतकरी आहे. दिवसभर चांगलं कर्म करा. संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाका. चांगलं केलेलं कर्म आठवा. काही सेकंदात झोप लागेल. थोडं जरी कर्म चुकलं असेल तर 1 तास लेट झोप लागेल. त्याच्यापेक्षा जास्त चुकलं असेल तर 2 तास लेट झोप लागेल. आणि ज्याला गोळ्या घेऊनच झोपावं लागतं तुमचा अभ्यास घरी जाऊन करा. तुमच्याकडून काय कर्म चुकलं पाया पडून सांग कर्म चुकू देऊ नका. याच्या पुढे बोलू का बोल महाराज थोडस. जे लोक कर्माला जास्त प्राधान्य देतात ना ते देवदेवाचे जास्त भानगडीत पडत नाही. तुम्हाला वाक्य थोडं खटकन पण ध्यानपूर्वक कीर्तन आहे का. जे लोक कर्माला जास्त प्राधान्य देतात ते देवदेवाचे जास्त भानगडीत पडत नाही. त्यांना माहिती आहे आपण कर्म चुकीचं करत नाही. जगाचा बाप आपल्याला दुःख देऊ शकत नाही. पण काही नुसतं सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे कर्म चुकीचे. नारदाच्या गादीन सांगतो तुमच्या बापाला सुद्धा चुकणार नाही. कर्माची परतफेड करावीच लागते.
बापालाही चुकत नाही. कर्मे दशरथ मारिला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे राम अक्षय पावला, योग घडला शिक्षणाई. कर्मे दशरथ मारिला. जगाची माय होती सीता माता, जगाची माय होती महाराज. एखादीचा नवरा जर नगर MIDC मध्ये काम करत असेल आणि त्याला जर 15,000 रुपये पगार असेल तर त्याच्या बायकोला 8 चपलाची जोड असते महाराज. सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, साडीला मॅचिंग, बांगड्याला मॅचिंग. जिच्या नवऱ्याला 15,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला जर 8 चपलाची जोड असतील, जिच्या नवऱ्याच्या हातात ते चपला घालाय करता पाय द्यायचे की नाही, त्या रामाच्या बायकोला सीतेला बिना चपलाचं 6 महिने अशोक वाटिकेत बसावं लागलं. कर्माची परतफेड आहे. त्याच्या पुढे बोलतो, माता भगिनी थोडं तुमच्याकडे येतो. सरकार स्थापन झालं आणि सरकारने माता भगिनीसाठी एसटी महामंडळ फुकट केलं, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये अशी अट टाकली होती, जिचं 75 वर्ष वय आहे तिला एसटी महामंडळ फुकट, बरोबर आहे का नाही. पण तुम्ही लई हुशार हो, तुम्ही आधार कार्ड घेऊन आधार सेंटरला गेल्या. जिचं 60 वर्ष वय आहे तिने 200 रुपये आधार कार्डावाल्याला दिले आणि 60चं वय 75 करून घेतलं. आता ज्यांनी केलं ते मनातल्या मनात हसत असतील, मला तुमची चेहरे पाहून नावं सांगायची नाही. पण 200 रुपये देऊन तुम्ही 60चं वय 75 करून घेतलं. कशासाठी? एसटी महामंडळ फुकट भेटावं म्हणून. कर्म कसं पलटत आहे का? त्या सरकारने एका महिन्यात लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यामध्ये अट टाकली, जिचं 60 वर्ष वय तिलाच 1,500 रुपये हप्ता भेटणार. या पुन्हा आधार कार्ड घेऊन आधार सेंटरला गेल्या. 200चे 400 द्यावा लागले, 75चं 60 करून घ्यावा लागले. आपल्याला भोगावं लागतं. पहिल्यासारखा काळ राहिला नाही, एका पिढीने करायचं आणि एका पिढीने भोगायचं. आता तसं राहिलं नाही, ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने भोगायचं. कर्मच बीपीची गोळी नाही, शुगरची गोळी नाही, पण 80, 90, 100 वर्षाचं आयुष्य भेटलं. का भेटलं? आणि कमून गोळ्या खायचे दिवस आले नाही. त्याचं एक कारण, जुन्या लोकांनी काम एक, काम आणि काम दुने कामच, कष्ट एक, कष्ट कष्ट दुने कष्ट, दुसऱ्याच्या पंचायतीत पडले नाही. आता काय झालं, जुन्या लोकांनी काम एक, कर्माला प्राधान्य दिलं, त्याच्यामुळे गोळ्या खायचे दिवस आले नाही. आता काम झाले कमी, उचापत्या झाले जास्त, त्याच्यामुळे गोळ्या खायचे दिवस आले. तुम्हाला वाक्य थोडं खटकन, पण माझं घरी घेऊन जा. ज्या माणसाने स्वतःला बिझी करून घेतलं पाहिजे. अक्षय महाराज बोलले बिझी आहे, कोणाकडे पाहायला मलाही वेळ नाही आणि तुम्हालाही सांगणे, स्वतःला बिझी करून का. जो जेवढा ज्यादा बिझी ना तेवढा ज्यादा सुखी, आणि जो एवढा मोकळा ना तेवढा दुःखात. मला तिकडे यावंच लागत होतं. तुमचं डॉक्टर क्षेत्र आहे, तुमचं बसलेल्यापैकी महाराज क्षेत्र आहे, समोरचं शेतकरी क्षेत्र आहे. कर्माला प्राधान्य द्या. पण मरण प्रत्येकाला आहे, कोणी थांबायला तर आले नाही. मी सांगत होतो आयुष्य रेषा प्रत्येकाची उडलेली आहे आणि बसलेल्यापैकी बरेच जण संसाराचं कंटाळलेले, त्यांना आजही वाटतं देवाने आपल्याला घेऊन जावा. पण तुमच्या आयुष्य रेषा जोपर्यंत संपत नाही तुम्हाला मरता येत नाही. प्रयत्न करूनही मरता येत नाही. मुंबईत एक प्रसंग घडला. तुम्ही समोर बसलेले किरकोळ श्रीमंत लोक, मी तुम्हाला सगळ्याला 7 बाऱ्या सहित ओळखतोय, तुम्ही मला ओळखता. तुम्ही किरकोळ श्रीमंत माणसं आहे. माझ्या वाचनात गेलेला एक माणूस एवढा श्रीमंत आहे, त्याच्या एवढा श्रीमंत माझ्या वाचनात अजून कोणी गेला नाही. त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन. माझं कीर्तन संपलं 12:15 साडेबाराला युट्यूबला सर्च करून पहा मायकल जॅक्सन किती श्रीमंत होता. देशाचे पंतप्रधान माहिती ना तुम्हाला, 7 देशाच्या पंतप्रधानाची जेवढी प्रॉपर्टी तेवढी एका पट्ट्याची होती. तुम्ही आता जरी वही घेऊन हिशोबाला लागले, शेवटचा दिवस उगून तुमचा पण निमेळ लागणार नाही, एवढा श्रीमंत होता तो. महाराष्ट्रात एकदाच आला होता, ते पण बाळासाहेब ठाकरेने आणला होता मुंबईमध्ये. पुन्हा मायकल जॅक्सन महाराष्ट्रात आला नाही. जेवढा श्रीमंत होता मायकल जॅक्सन, तर जेवढा पैसा होता महाराज तेवढीच त्याच्याकडे गुरमी होती महाराज. जेवढा पैसा होता तेवढीच गुरमी होती. काही काहीकडे पैसा नसतो, नुसती गुरमी असते. काही काहीकडे पैसा असतो पण गुरमी नसते. त्याच्याकडे दोन्ही पण होतं, पैसा पण होता आणि गुरमी पण होती. तो जर सकाळी उठला सदरकर महाराज तो त्या दुनियेला सांगायचा, तो म्हणायचा हा मायकल जॅक्सन या पैशाची जीवावरती, विज्ञानाच्या जीवावरती 150 वर्ष जगणार म्हणायचा.
मरत नसतो म्हणायचं मी, 150 वर्ष जगणार म्हणायचा. महाराज हात दुखायला लागला, हाताचा डॉक्टर वेगळा होता. डोकं दुखायला लागलं, डोक्याचा डॉक्टर वेगळा होता. उजव्या पायाचा वेगळा, डाव्या पायाचा वेगळा, किडनीचा वेगळा, जठराचा वेगळा, हृदयाचा वेगळा. 12 डॉक्टर बरोबर घेऊन येत होता. 12 भागवत डॉक्टर, 12 डॉक्टर बरोबर घेऊन येण्याचं मायकल जॅक्सन. रोज संध्याकाळी पेमेंट करत होत. पण एका डॉक्टरने एक दिवस शंका उपलब्ध केली होती मायकल जॅक्सनला. साहेब आम्ही तुमच्या बरोबर म्हणे, तुमचा हात दुखायला लागला आम्ही इंजेक्शन देऊन बरा करू, डोकं दुखायला लागलं गोळी देऊन बरा करू, चालता चालता जर तुमची किडनी फेल झाली तर आम्ही करायचं काय. मायकल जॅक्सनने त्या क्षणाला सांगितलं होतं, डॉक्टर साहेब तुम्हाला जर अशी शंका येत. 12 डॉक्टरच्या मध्ये हृदयविकाराने गेला. अजून 12 डॉक्टर अभ्यास करते. त्याचं हृदय कस काय बंद झालं बुवा. आता 2026 उगाला तरी मेळ लागला त्यांना. महाराज ज्यांनी विश्व निर्माण केलं ना त्याला श्वास बंद करता येतो. त्याच्यामुळे घमेंड बिमेंड सोडून द्या. उगले महाराजाला वाटत असं का मला हुशार कीर्तन करेन, मला जर थोडी जरी घमेंड झाली ना, मला थोडा जरी अहंकार झाला ना, आणि त्या देवाने माझी एक वायर जर कट केली ना, मी कधी डांबरी रोडवर बिसलरी गोळ्या करायचे दिवस येतील सांगता सुद्धा येत नाही. महाराज घमेंड करू नका, पाया पडून सांगतो. मी जिथं पारनेर मध्ये राहतो त्या पेठेमध्ये एक भिकारी आहे. हा ओरिजिनल इंग्रजी बोलतो महाराज. तो एवढा स्पष्ट बोलतो म्हणजे माझं शिक्षण होऊन सुद्धा माझ्यापेक्षा वरचढवारी बोलतो. एवढा स्पष्ट बोलतो. मी कधी कधी विचार करतो एवढं हुशार असताना त्याची वायर कट केली तर आपल्यासारखं काय महाराज. या गजाला वाटत असेल मी लय भारी सुंदर दिसायला, माझा मुखडा लय भारी आहे, चालता चालता पाय घासायला नंतर थोपाडावर पडला ही सगळं बिघडून जाईल महाराज. पाया पडून सांगतो अहंकार करू नका. देवाच्या समोर रोज 5 मिनिटं हात जोडा. त्याला सांगा बाबा तुझी कृपा आहे म्हणून सगळं व्यवस्थित चालतं. आता त्याने ठरवलं काही करता येत नाही. एक 5-6 दिवसापूर्वी तिसगाव परिसरामध्ये माझी बॅनर लागलेली कार्यक्रमाची. 5-6 दिवसापूर्वी मी ज्या ठिकाणी कार्यक्रम केला महाराज त्या माणसाचं हृदय बदललं होतं. मी कालही मला असं वाटतं रामदास सर पण त्या कार्यक्रमात मी बोललो मुडीमध्ये. बाळासाहेब मुरकुटे यांच्या सासूबाईचं वर्ष श्राद्ध होतं. मी कीर्तनात बोललो त्या संदर्भामध्ये. हृदय बदललं होतं अमोल महाराज. हृदय 2 वर्ष माणूस राहिला. पण ऐका ना देव कशाला म्हणतात, ज्या टायमाला माणूस या जगातून गेला ना 3 दिवस हृदय पंपिंग करत होतं. आता विज्ञानाने बनवले हृदय, ते पंपिंग चालू होती हृदयाची. पण मेंदूला लोड सहन जात नाही, ब्लास्ट झाला महाराज. शेवटी त्याच्या हातात आहे महाराज. तुम्ही सगळं काही, दादासाहेब पठारे नावाचा माणूस आहे पारनेर तालुक्यामध्ये वडोले नावाच्या गावात, शरीराचे सगळे पार्ट बदलले होते. मेंदू सोडला तर सगळे पार्ट बदलले होते महाराज. पण नाही जगता आलं रे गड्या. पाया पडून सांगतो देवाने मरण नावाची गोष्ट अजून देवाच्या हातात ठेवली. आणि जोपर्यंत मरण नावाची गोष्ट देवाच्या हातात आहे तोपर्यंत 5 मिनिटं रोज देवाचं भजन करा. ज्या दिवशी मरण नावाची गोष्ट देवाच्या हातातून विज्ञानाच्या हातात येईल त्या दिवशी सगळं बंद करावं लागेल. पाया पडून सांगतो मरण नावाची गोष्ट देवाच्या हातात आहे. उगले महाराज काळाच्या तावडीतून मरणाच्या तावडीतून यमाच्या दारातून वाचवणार जगात कोण नाही का. 2 व्यक्ती आहे. पहिल्या व्यक्तीचं नाव संत, दुसऱ्या व्यक्तीचं नाव देव. संत वाचवतात. गहिनीनाथ गडावर आता सप्ताह चालू आहे. 11 तारखेला काल्याचं कीर्तन आहे. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांचं गड आहे. 8 दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर काळाला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत तेवढ्या साधूंनी केली. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी येते. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. आपल्या परिसरामध्ये सद्गुरू किसनगिरी बाबा होऊन गेले महाराज. गुरुवर्य बन्सी बाबांची कृपा आमच्या गावावरती, आमच्या घराण्यावरती महाराज. हे साधू जन्माला आले नसते तर आपल्याला देव म्हणजे काय कळालं नसता. म्हणजे संत काळाला पाठीमागं लोटतात. दुसरी व्यक्ती कोणते, काळाच्या तावडीतून वाचवणारे, तिचं नाव देव आहे. देव वाचवतो. समृद्धी महामार्गावरती बस पलटी झाली आणि 26 जण जळून मेले. आपण सगळ्यांनी बातमी पाहिली. देव कसा वाचवतो ऐका. त्याच्यानंतर 2च तासांनी सप्तसृंगी गडावरून बस खाली कोसळली. 400 फूट बस खाली पडली. 18 शीट होते. एक म्हातारी मेली. 17चे 17 जसेच तसे जिवंत आहे. कस माता भगिनी उठता बैसता हरी बोला, दळीता कांडिता हरी बोला, भांडताना सुद्धा हरी बोला, 1,500चा हप्ता बँकेतून घेताना सुद्धा हरी हरीच बोला. आता याच्या व्यतिरिक्त बोलत नाही. भगवंताला विसरू नका. 3 देवाला कधी विसरायचं नाही गड्या. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता आणि तिसरी देवता पितृदेवता. मला अभंगाकडे यायचंय. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघायचं नाही. तुम्हाला पाया पडून सांगतो. तुम्हाला पुन्हा गावात आणायचं का नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे. मग ती शनी भगवंताच्या असू द्या, हनुमानजीच्या असू द्या, गणपती बाप्पाच्या असू द्या, साईनाथांच्या असू द्या, स्वामींच्या असू द्या, खंडेरायाच्या असू द्या, ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता. कुलदेवतेचे 2 प्रकार. एक खंडोबा, एक देवी आहे. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहिती आपला खंडोबा कोणता आहे. नुसतं जायचं म्हणून जाऊ नका. जेजुरी गडावरती चंपाषष्ठी दिवशी मी कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचे उदाहरण दिलं होतं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेला आहे. कृष्ण परमात्मा असं सांगतो वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवत दर्शनाला गेलं पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर जोडीन दर्शनाला. का जातो?
सुख समाधान ऐश्वर्य संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्या जे निजाणं झालं त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जीव घाला. त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरा. सुख समाधान प्राप्त करून देईन. कुलदैवत श्रेष्ठ आहे. महाराज आपण सगळे संसारी माणसं आहे. माझ्या सगळं तुम्ही सगळे बसलेले आहे. संसारामध्ये जर समाधान प्राप्त करत असेल तर कुलदेवतेचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आता मी ज्या परिसरामध्ये राहतो तो पारनेर तालुका. त्या परिसरामध्ये अनेक जणांचं कुलदैवत आहे कालभैरव आहे. आपल्या परिसरामध्ये अनेक जणांचं कुलदैवत खंडोबा आहे. ज्याचं कुलदैवत कालभैरव आहे त्यांनी जागरण करू नये. त्यांनी फक्त गोंधळ घालावा. आणि ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी जागरण करावं. हे लक्षपूर्वक आहे का? संसारिक सुखामध्ये समाधान प्राप्त करायचं असेल तर माझ्या कीर्तनानंतर घरी जा. आपल्या पिढी परंपरेला आपली कुलदेवी विचारा. आपलं कुलदैवत खंडोबा विचारणं. वर्षातून एकदा कुलदैवाच्या दर्शनाला जा. तिसरी देवता कोणती आहे तर पितृदेवता आहे. आता ही पूजा पितृदेवतीची आहे. ठरलं असतं राहुल दादानी गणेश दादानी आटेक येऊन आमच्या वडिलांना जावं लागलं. वय कमी होतं. नाही आम्हाला पिंडदान करायचं. कशाला सकाळी ब्राह्मण बोलवायचं. थंडीचे दिवस आहे. कशाला उगले महाराजांचं कीर्तन ठेवायचं. कशाला लोक जीव घालायचे. नसतं केलं. काय झालं काय असतं. काय झालं काय. लोक सहज बोलतात. उगले महाराज इथं केले पुढे वरती पुस्तकं आमकं होतं का तुमकं होतं का. त्यांना असं वाटतं 2 पुस्तकं वाचले म्हणून लय अक्कल आले. लोक लय भेटतात मला. कोण म्हणतं वरती पोहोचत नाही. आता समजा त्यांची चिरंजीवानी फोन केला. आमचे रामजी ताके त्यांनी मला संपर्क केला. उगले महाराज बाळासाहेबांच्या कीर्तनाच्या वेळेस तुम्हाला यावं लागेल. माझ्यापर्यंत आलेला फोनवरून नावात बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता तुम्हाला. नाही मी इथं पोहोचलो नाही. तसंच आहे तुमच्या आई वडिलाच्या नावाने तुम्ही जे क्रियाकर्म करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोहोचतं. मग आता भगिनी एका वेळी देव लय बरा. पण देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहेत. जवळ आलेला घास तोंडात पण जाऊन देत नाही. मरून पण देत नाही. 4 दोष सांगितले शास्त्राने. लिसन टू केअरफुली. थोडं लक्षपूर्वक अर्ध्या तासाचं कीर्तन आहे का. पहिला दोष सांगितला वास्तू महात्म्य वास्तू दोष. दुसरा दोष सांगितला अन्न महात्म्य अन्न दोष. तिसरा दोष सांगितला संघ महात्म्य संघ दोष. आणि चौथा दोष सांगितला पितृ महात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृदोष. किती खतरनाक. महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त आहे पितृदोषामुळे. 75%. आणि सगळ्या ज्यादा पैशावर आहे. फक्त ते समोर प्रश्न विचारित नाही आपल्याला. नंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. होतो कशामुळे पितृदोष आहे का. आता ध्यान करा. तुम्ही रोज देवाची पूजा करता. माता भगिनी करता देवाची पूजा. आजारी आहेत का तुम्ही. मी घरीच हो का. बोला मग बोला. करता का देवाची पूजा करता. देवाची पूजा एकदा चुकली 2दा चुकली 3दा चुकली 5 वेळेस चुकली देव माफ करतो. पण 2 विधी जर आयुष्यात चुकले तर 3 पिढ्याला भोगावं लागतं. त्याच्यातला पहिला विधी घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. आणि दुसरा विधी ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगा. 2 विधी चुकले 3 पिढ्याला भोगावे लागतात. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांत्या शास्त्राने सांगितल्या. 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात. 10वी दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघल त्रिपिंडी दोष. दुसरा तिसरा 29 मिनिटापासून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेतून जर काक स्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवतंय. कधी वाचलं का. कधी अभ्यासलं का. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नुसतं बांधून ठेवू नका. तुकोबाचा गाथा नुसतं बांधून ठेवू नका. आणि जीवन जगाचं असं एक वाक्य एका देवाला काही मागू नका. देव फुकटात कोणाला काही देत नाही. देवाला फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पहाते पांडव अखंड वनवास. जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडवा समेत राहिला. त्यांना काही दिलं नाही. तुम्हाला मला देव द्यायला येणार आहे का. देव देत नाही या मताचं मी अजिबात नाही. आमच्या संतांचं प्रमाण देव देतो कधी घेसी तेव्हा देसी ऐसा असं देव घेतल्याशिवाय देत नाही. जगद्गुरु तुकोबाला साधकांनी प्रश्न केला. तुम्ही सांगता देवाला मागू नका. यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची. आम्ही मागायचं कोणाला. तुकोबाने सांगितलं तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील कल्याणा इच्छित. पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ. काय पुरावा. तुमच्या घरातलं उदाहरण देतो. चला. वडील जर अचानक निघून गेले. म्हातारं जर अचानक निघून गेलं. राहायला घर नसेल. फिरायला गाडी नसेल. 6 महिन्यामध्ये जर बंगला झाला. दारासमोर 4 व्हीलर गाडी आली तर जुने लोक म्हणायचे म्हाताऱ्याने मागं वळून म्हाताऱ्याने मागं वळून पाहिलं तर म्हणत होते का येडे नव्हते महाराज. 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येत नाही ते 6 महिन्याच्या सूक्ष्म जीव करतो. त्याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात. आणि पित्र म्हणजे कोण. आपले आई वडील. पित्र म्हणजे कोण. आपले आजी आजोबा. मला एक गोड प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तुम्ही सगळे जण पंढरपूरला जाऊन आलात. कोणी आषाढीला गेलात. कोणी जाणार आहेत. कुणाचे दर्शन करता गेले होते तुम्ही पंढरपूरला. बोला बोला. पांडुरंगाच्या विठ्ठलाचे. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कुणासाठी आला बरं पंढरपुरात. पुंडलिकासाठी. काय केलं बरं पुंडलिकाने. माय बापाची सेवा. करेक्ट आणि समर्पक उत्तर इथपर्यंत तुम्ही दिलात. माय बापाच्या सेवेमुळे जर 28 युगापासून जगाचा बाप विटेवरती उभा राहत असेल पंढरपुरात. त्याच माय बापाच्या नावाने पिंडदान अन्नदान केल्यानंतर जगाचा बाप तुमच्या घराण्यावर कृपा करणार नाही कोण सांगितलं तुम्हाला. आणि पित्र किती खतरनाक आहे. कधी वाचायचं असेल तर माझ्याकडे हेच कर्णाचं चरित्र वाचा. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यू लोकात यावं लागले.
गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष चालू झाला. आत्ता मागच्या महिन्यामध्ये 15 दिवसाचा पितृपक्ष झाला. त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलवतो, पितर म्हणून जीव घालतो. आहे ना तुमच्याकडे प्रथा? पितर जीव घालायची प्रथा आहे ना? कधीपासून चालू झाली? अक्षय तृतीयाला लोकांनी पितर जीव घातले. कधीपासून प्रथा चालू झाली? कर्णापासून. कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोकात यावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला? पण लोक सहज बोलतात, कशाचे पितरण, कशाची काय केले, कुठं वरती पोहोचतं का, मेला त्याची माती झाली, कशाचा स्वर्ग, कशाचा नर्क. महाराज लोकांचा ब्राह्मण लोकांचा धंदा झाला पैसे कमवायचे. त्यांनी कान उघडे करून ऐकाकडे. तुमचा एखादा प्रश्न असेल बिंदास मला फोन करा, तुम्हाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. पण विनाकारण उठसूट कोणी हिंदू धर्माच्या रूढीवर टीका करायचं कोणाला अधिकार नाही. काही वाचायचं नाही, काही नाही. फेसबुक पहा, इंस्टा बघ, व्हॉट्सअप बघ, कधीतरी संतांची ग्रंथ उघडा. आणि ज्यांचा या पित्रावरती विश्वासच नाही ना, माझ्यासमोर पैठणला चला. पैठण तर माहिती आहे ना तुम्हाला, श्रीमंत साधूनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधूनाथ महाराजांनी मृत्यू लोकावरची माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवले. ते आले नाही तर स्वर्गीचे पित्र खाली जेवायला पैठणचा इतिहास आहे. त्या श्रीमंत साधूनाथ महाराजांना कलियुगात विसरून जमणार आहे का आपल्या? त्यांचे एवढे श्रीमंत आपण नाही. पण कधी कळतं मग तुम्हाला पिंडदानाचं महत्व? आतमध्ये मी आल्यानंतर पूजेचं दर्शन घेतलं. तोपर्यंत पूजा उरकली होती 10 वाजेपर्यंत. अतिशय समर्पक पद्धत त्या ठिकाणी त्यांनी पूजा केली. कधी कळतं तुम्हाला त्या पूजेचं महत्व? कधी कळतं पितराच्या आशीर्वादाचं महत्व? आपल्या परिसरात महाराज अजून बरे आहे. मुंबई, कोकण, मावळ, भिवंड्या पट्ट्या जर मी कीर्तन प्रवचन आले तर अवघड परिस्थिती लोकांची. कधी कळत्या लोकांना पिंडदानाचं महत्व? आपले पोरं पोरी 30-30, 35-35 वर्षाची होतात. पोरांचे लग्न जमते, पोरीला नोकऱ्या लागत नाही. त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर कळून बरं काय निघतं बरं त्या जन्मकुंडलीत? काल सर्पयोगाची शांती निघाल, पितृदोष निघाल, नवग्रह शांती, मंगळा शांती, नारायण नागबली 9 प्रकारच्या शांत्या सोडल्या. दावी येत नाही. आली तर कार्यक्रम करायचे सोडून देईल मी उद्यापासून. कधी कळते तुम्हाला? 30-30, 35-35 वर्षाचे लेकरं होईपर्यंत आपल्याला कळत नसेल तर कसं विचार बनतं मग? अरे भारत मग असत्यकडे चाललाय. बसलेल्यापैकी कुणी अडाणी नाही. सगळ्यांना लिहिता येते, वाचता येते. मी म्हणत नाही तुम्ही 11-12 वाजता एवढे लोक जमा करा. मी म्हणत नाही तुम्ही अक्षय महाराजालाच कीर्तनाला बोलवा. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करतं तर फक्त पिंडदान चुकू नका, एवढं माझं सोजवळ मत आहे. का उगले महाराज? कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान आहे का तुमच्याकडे पुरावा? अरे 450 वर्षापूर्वीचा पुरावा द्याय करता अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबराने स्वतःच्या हाताने पिंडदान केलं. कसं केलं? पहिल्याच्या कुणी पण जा आणि निवांत जा. 50-50 हजार रुपये पूजेला देऊन नारायण नागबली करणार लोक मी समोर दाखवू तुम्हाला समोर. कधी कळतंय तुम्हाला? चमत्काराशिवाय लोक नमस्कार घालायला सध्या तयार नाहीत. मी जिथं राहतो त्या तालुक्यामध्ये सुप्याच्या पुढे गट्टेवाडी म्हणून गाव आहे. 2 महिने ते का घरातले 6 ऍक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी पैसा होता, संपत्ती गरजने फाशी घेतली तर फोडून मेला. पैसा असून त्याचं पूर्ग औषध करून मेलं. पैसे असताना भरपूर असतात, रुपये शिल्लक राहत नाही. उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश रुपयाचं बंगल्या घरात वाद किटकिट भांडणं सतत चालू असं वाटतं. घरी पण जाऊ नये, कुणाचं तोंड पण पाहू नये. कुणाकडे काय गेलं तर पितृदोष सांगतात. सत्ता संपत्ती पैसा गडगंज आहे. पोरांच्या लग्नाला थोडक्यानं अडथळे. कुणाकडे पण गेलं तर पितृदोष सांगतात. या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर माझ्या वेळेत एकदा तरी गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा. 11 पुराणापैकी पद्मपुराण, गरुड पुराण श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे. पितरांची कृपा असेल तर कमी काळात भरभराट, पितर नाराज असतील कमी काळामध्ये माणसाची बरबादी. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू. मी महाराष्ट्रभर फिरू, तुम्हाला माहिती आहे. पिंडदान तुम्ही आम्ही करू त्याच्यात नवल नाहीये. ज्याच्या सत्यशोर वृक्षाचं पान हलत नाही ना त्याला मी राम म्हणतो. त्या रामाचा बाप असणारा दशरथ त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कुणी केलं दशरथाचं पिंडदान? रामाने केलं का सीतेने केलं? सीतेने केलं. कुठं केलं? जळगावला. कोणत्या नदीच्या पात्रात? भरपूर प्रवचन कीर्तन ऐकले तुम्ही आतापर्यंत. दाव्याचे श्राद्धाचे काळाची गरज महाराज माहिती हो. ही तुमची चुकी नाही. महाराज लोकांनी सुद्धा ज्या त्या वेळेला ज्या त्या विषयाचं प्रतिपादन केलं पाहिजे. मताचं मी का पिंडदान करावं, का श्राद्ध करावं, काय याचा पुरावा, काय याचा फायदा, न केल्याने तोटा काय.
जगातलं पहिलं पिंडदान तुम्ही एक उत्तर बरोबर दिलं. 5,500 वर्षाचं पूर्वीचं पिंडदान दशरथाचं रामाने नाही केलं, सीतेने केलं. कुठं केलं? फल्गु नदीच्या पात्रात केलं. नाव लिहून ठेवा. त्याच फल्गु नदीच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. माझ्या वाचनात गेलेला सगळ्यात श्रीमंत राजा रावण, त्या रावणाचं सुद्धा पिंडदान केलं. कुणी केलं रावणाचं पिंडदान? पाकिट फुकट द्यायचं का म्हण तुला? पैसे तुला घेतो उगता आम्हाला तुला बोलीला काय म्हणा येतं मग आम्हाला माहित असतं आम्ही येडे का तुझ्या पुढे बसायला पाहुणे मनात येत असं. रावणाचं पिंडदान त्याच्या भावाने केलं विभीषण. म्हणजे परंपरा सुखदेव महाराज आताची नाही, परंपरा 5,500 वर्षापूर्वीची. पण कुणाच्या हातात माईक आला का धर्म जगला पाहिजे, धर्म जगला पाहिजे. अरे पण या रूढी परंपरा पाळायची कुणाचा प्रश्न आहे? आपल्यापेक्षा धोत्रावाले जुने लोक जावं आलोक निरंजन म्हणून आवाज द्यावा, भिक्षांदी म्हणून आवाज दिला तर 5 पक्वानाचा स्वयंपाक गोरक्षनाथाच्या झोळीमध्ये त्या माता भगिनीने टाकावा. आणि त्याच्या कथाभाग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मला फक्त सोपा प्रश्न तुम्हाला सर्वांना करायचा, ज्या गोरक्षनाथाने ज्या माता भगिनींच्या दारासमोर भिक्षांदेही म्हणून आवाज दिला ते अन्न होतं कशाचं? हा प्रश्न मला तुम्हाला करायचा आहे. कशाचं अन्न होतं? काय होतं त्यांच्या घरी? पितृतिथी होती महाराज, पितृतिथी होती. अक्षय महाराज उगले सांगतात म्हणून पितृजीव घालू नका. नाथ परंपरेपासून पितृतिथी चालू आहे. ही हिंदू धर्म संस्कृती जगातली सगळ्यात मोठी संस्कृती आहे. आपल्या पूर्वजांकडे पैसा पाणी कमी होता पण सुख समाधान भरपूर होतं. हे गदत विकळा 3 प्रकारचे गुणे राजस तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पडला आत्मामध्ये गेला, दुसरं पडला आत्मा बाहेर आला, तिसरं पडला आत्मामध्ये गेला. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भोगवटा केला जातो का? घागर तशीच ठेवली जाते. भोगवटा का करायचा? भोगवटा नाही माहिती. बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू. का नाही पाहिजे पाठीमाग? मेलेली माणसं दिसतात ना, मग ते आपल्या मागे येतात ना. काय माहिती नाही तुम्हाला? जेवायला काय केलं? जेवून जा सगळे आता. एक मिनिटात महत्वाचं बोलू का? श्रीमंत लोक जी भिकारी झाली त्याचं खरं कारण सांगतो. मी जर एखाद्याच्या घरी बसलो, लोक मला सांगतात गडगंज प्रॉपर्टी. 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर ज्यांची तर दररोज कामाला जायचे, मला खायला दाना नाही त्या लोकांना. म्हणजे श्रीमंत लोकांची श्रीमंती निघून गेली, गरिबी कशामुळे याचं खरं रिझन आहे का? पाठीमागं पाहू नको. त्याचं कारण आहे त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक. जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय, तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळी थडगं कळतं? पाया पडून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका. ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या. थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे. त्याला 2 टाइम दिवाण 1 टाइम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. 12 वर्ष जर थडग्याच्या अवहेलना जर झाली तर ते घर फिरवायला कारणीभूत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला सोनाई भागात नावानिशी घर दाखवतो. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील की रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर दररोज कामाला जायचे. कुणी आई बाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कुणी आजी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले. आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष दिवा नाही, 12 वर्ष नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील होती, 2019-20 ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटाला जातं, त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा अवघड. अक्षय महाराज उगलेन तुम्हाला सांगितलं, माता भगिनी तुम्ही घरी गेल्यानंतर थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून दिवा द्याल, त्याच्यामध्ये हस्ती ठेवलेलं असेल, परवा दिवशीपासून नैवेद्य द्याल. तुमची पोरं करतील काय भरोसा? तुमचे पोरं संस्कारी असले ते करतील, तुमचे नातू करतील सगळे भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावी हस्ती घरात ठेवू नये. आता सगळे हुशार मंडळी माझ्या समोर बसले म्हणून सोपा प्रश्न करू. हस्ती पवित्र का पवित्र? हस्ती पवित्र का पवित्र? पवित्र. पवित्र म्हणत हस्ती विसर्जन करून आल्यावर तुम्ही स्नान का करता त्याचं उत्तर मला द्या. महाराज अपवित्र म्हणत त्याच्यातून आपला जन्म झाला. मला माहिती आहे एवढ्या डीप मध्ये कोणताच कीर्तन करा आजपर्यंत तुमच्या समोर बोलणार असेल, मला खात्री आहे. पण माझा हेतू शुद्ध आहे गड्या. हजारो रुपये आपण या पूजेसाठी खर्च करतोय ना, त्याचा मध्यदार्थ जाणून घ्या. उगाच चाललंय म्हणून चालू घ्या, त्याचा त्रास आहे. आता एक वाक्य माझं सगळे जीववाल्याने लिहून ठेवा. एखादी हस्ती जर जमिनी शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या घराचं बांधकाम झालं, एखादी हस्ती जर जमिनी शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या बंगल्याचं बांधकाम झालं, तर जमिनीतली हस्ती बंगल्यातल्या माणसाला समाधानाने जीवन जगू देत नाही. हे वाक्य माझं लिहून ठेवा.
जोपर्यंत हस्तीची पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र आहे. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास. हस्ती 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 म्हणजे काय? तुम्ही सगळे विज्ञानाला मानणारे माणसं आहे. मीही शिक्षकी पेशामुळे विज्ञानाला रिमांड देणारे माणूस आहे. सांगा मला तुम्ही सगळे मंडळी, इमारतीला आग लागली तर इमारत जळून भस्मसात होते, गाडीला आग लागली तर गाडीची राख होते, मग माणसाला आग लागल्यानंतर माणसाचे हाडं का जळत नाही? या प्रश्नाचं उत्तर मला बसलेल्यापैकी कोणीही द्या. जळायला पाहिजे ना. आगीत काही टाका जर जळून भस्मसात होत असेल तर हाडं का शिल्लक राहत? त्याचं जो कारण आहे, त्याचं कारण आहे का, या शरीराला जो कॅल्शियम पाहिजे तो कशापासून भेटला? दुधापासून. कोणाच्या? आईच्या. महाराज, हा जो पिंड पोहोचलाय ना तो आपल्या आईच्या दुधावरती पोहोचलाय. आणि असा कोणताही अग्नी नाही या जगात. तुझ्या दारासमोर, तुझ्या बंगल्यासमोर तुझ्या आई साहेबाचा विधी जर तू करत असेल आणि ज्या जागेवरती विधी केला 13 दिवसानंतर त्या जागेवरती जर तू नांगर घालत असेल तरी पाप तुझ्या अख्ख्या खानदानाला भोगावं लागेल. सगळ्याच हस्ती उचलून तुम्ही गंगेला नेऊन टाकू शकत. त्याच्यातल्या काही हस्ती त्या जागेवरती शिल्लक राहिल्या. 13 दिवसानंतर तुमचे नातू पंतू त्या जागेवरती जर उड्या मारत असेल आणि ते जर पायदळ येत असेल तरी पाप तुम्हाला भोगावंच लागेल. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो ना. हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे महाराज. घरातून माणूस निघून गेला, 10 दिवस पूर्ण झाले, 13 दिवसानंतर दर महिन्याला पितृ जेव घालायची प्रथा आहे ना. आपण एक पाहुणा बोलवतो दर महिन्याला पितृ जेव घालतो. कधीपर्यंत जेव घालतो माता भगिनी? आजच्या दिवसापर्यंत. आजच्या दिवशी ब्राह्मण देवा सांगतो 20व्याला नैवेद्य ठेवा, जो पितृ जेवा त्याला अगोदर एक घास द्या आणि नंतर सगळ्यांनी भोजन करा. बरोबर आहे का? आजच्या दिवसापर्यंत. सुखदेव महाराज, जोपर्यंत पितृ जेवते 1 वर्षापर्यंत ज्या जागेवरती तुम्ही विधी केला ती जागा जर तुमच्या मोकळं सोडणं होत असेल तर दारासमोर विधी करण्याचं करायच्या भानगडीत पडू नका. हजारो त्रस्त झालेले लोक महाराज काळ वेळ निघून गेल्यानंतर मग पाहतात. माझं पायापुढे सांगणे, हस्ती म्हणजे आपल्या आईचं पवित्र दूध आहे. हा, एक मागच्या महिन्यामध्ये वास्तुशांतीचं कीर्तन करत असताना मी वैजापूर तालुक्यामध्ये बोललो. बऱ्याच लोकांना प्रश्न, एवढं मोठं घर बांधलं ते वास्तुशांतीसाठी कीर्तन कशासाठी आहे? वास्तुशांतीसाठी कीर्तन का केलं पाहिजे, का भजन केलं पाहिजे? त्याचं कारण आहे का? तुम्ही वास्तू बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी वाळू घेऊन येता, बरोबर आहे का? वाळू घेऊन येता ना. ती वाळू कुठली असती? नदीतली असते. नदीच्या काठावरचे जेवढे घर महाराज गाव आहे त्या गावच्या सगळ्या स्मशानभूम्या कुठे असतात? तर त्या नदीच्या काठावरती असतात. त्या सगळ्या गावातल्या माणसाच्या हस्ती त्या नदीमध्ये, त्या वाळूमध्ये पडलेल्या असतात आणि त्या हस्तीचा आणि त्या वाळूच्या कणाचा स्पर्श झाला त्याला पिशाच बाधा झालेली असती. त्या पिशाच्या बाधातून मुक्तीता पावण्यासाठी वास्तुशांतीसाठी कीर्तन गरजेचं असतं. याच्या पुढे बोलू का? लोक बसलेले, देडगाववाले लोक बसलेले पारनेर तालुक्यामध्ये, श्रीगोंदा तालुक्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये दुसऱ्या दिवशी सापडतात. दुसरा दिवस सोडून तुमच्याकडे पण दुसऱ्या दिवशीचे का? जीवरला आमच्या तिसऱ्या दिवशी आहे. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, मी 10व्या दिवसावर येतो. 10वा दिवस अति महत्वाचा असतो. कुणाच्या हातात असतो तर कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेला चांगला का नाही शिवलेला? शिवलेला. असं कोण सांगितलं तुम्हाला? लोक म्हणतात ना, ते लोक सापडा मला कुठे. मी मॅपला पाहिले सगळे ते लोक सापडा. कोणत्या ग्रंथात आलं ना? 2 ग्रंथात आलं. मला नाव अपेक्षित आहे. पण मग महाराज जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का, असा माझा प्रश्न आहे. आता नेवासा तालुक्यामध्ये मी आतापर्यंत 62 गावात कार्यक्रम केले. मी तुम्हाला 27 गावं दाखवून देतो जिथं काकस्पर्श होत नाही. पारनेर तालुक्यात माझा कोल्हापूरचे डॉक्टर नितीन आहे. अक्कलकोट संस्थांच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, 1 मिनिटामध्ये मी मांडतो. ज्याला अंधश्रद्धा समजतात त्याने कान उघडे करून ऐका. डॉक्टर नितीन अमेरिकेमध्ये असतात. त्यांचे वडील एक्सपायर झाले आणि त्यांच्या आईने फोन केला, अरे तुझे वडील या जगातून गेले, तुला शेवटच्या विधीला आलं पाहिजे. डॉक्टर नितीनने सांगितलं, आई मी अमेरिकेमध्ये, माझं शेड्यूल बिझी आहे, तुला सगळं माहिती आहे, मला अचानक सुट्टी भेटू शकत नाही. काय असेल तू विधी करून घे, मी पैसे तुला ऑनलाईन ट्रान्सफर करून देतो. म्हातारीची तळपायची आग मस्तकाला गेली. अरे नालाय का, त्या बापाने जन्माला घातला, शेवटच्या विधीला तू येऊ शकत नाही, त्याच्यामुळे तू अमेरिका पाहिली. आईच्या समाजाच्या लाजकाचा डॉक्टर नितीन आले, ऐका आता ध्यान करून. पण कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही. बसले म्हणून बसले, पूजाला केली म्हणून केली, पूजा संपन्न झाली. काक स्पर्शासाठी सगळेजण हात जोडून उभा राहिले. कोण पुढे 3 पिंड ठेवलेले पत्रवाळीवरती 15-20 कावळे त्या ठिकाणी जवळ घुमतायत, पण एकही जवळ येऊन स्पर्श करत नव्हता. आपण अनेक वेळेस पाहिलं, कधी कधी दावा होत असताना कावळे जवळ दिसतात पण स्पर्श करत नाही. आपल्याला जास्त सांगायची गरज नाही, आपण याच्यातून गेलेलो आहे. त्यांचंही तसंच झालं. डॉक्टर नितीन सहित सगळे हात जोडून उभा राहिले. 3 पिंड समोर ठेवलेले आहेत. 15-20 कावळे पत्रवाळी घुमतात, पण एकही कावळा त्याला स्पर्श करत नव्हता. सुखदेव महाराज 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले. डॉक्टर नितीनच्या डोक्यावरून पाणी गेलं. आता हे कव्हर चालणार, याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा असं म्हणणार
15-20 कावळ्यापैकी एका कावळ्याने त्या पिंडाला स्पर्श केला. पिंडाला स्पर्श झाला आणि डॉक्टर नितीन ढळ डसा रडायला लागले. आईला वाटलं जी पोरग शेवट सेवी दिले यायला तयार नव्हतं, त्याला रडायला काय झालं. काय झालं म्हणून रडायला. आई आता 15-20 कावळे त्या पत्रवाळी भोवती घोंगत होते हो म्हणे. त्याच्यातले एका कावळ्याने स्पर्श केला. अरे पण तो रडायला काय झालं त्याच कारण सांगतो. आई आई ज्या कावळ्याने त्या पिंडाला स्पर्श केला तो कावळा तू पाहिला का म्हणे. नाही म्हणे, नीट बघ म्हणे. तू कावळा अजून तिथंच नीट बघ म्हणे. त्या कावळ्याला एक पाय नाही म्हणे. आणि माझ्याही बापाला 35 वर्षापासून एक पाय नव्हता म्हणे. तुम्ही हा योगायोग समजा, नाही तर अंधश्रद्धा समजा. फक्त मला बसलेल्यापैकी कुणी उत्तर द्या, आज द्या, 6 महिन्याने द्या, वर्षभराने द्या. युट्यूबला माझा नंबर तुम्हाला उत्तर भेटेल. कुणी उत्तर द्या. 15 कावळ्यापैकी पाय नसलेल्या कावळ्यानेच पिंडाला स्पर्श का केला, दुसऱ्या कावळ्यांना पिंड दिसला नाही का, असा उगले महाराजाला पडलेला प्रश्न आहे. जे लोकांना अंधश्रद्धा मानतात, थोटा समजतात ना, माऊली ज्ञानोबांनी हजारो पक्षी सोडून दिले महाराज. पक्षांचा राजा मोर असताना ज्ञानोबांनी मोरावर अभंग नाही लिहिला. अभंग लिहिला पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकून सांगे माय उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविले पाव. तुम्ही पूजा करत असताना तुम्हाला हजारो पक्षी इकडे तिकडे जाताना दिसतील, पण पिंडा भोवती उतरताना कावळा नावाचाच पक्षी दिसेल का. त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. ज्ञानोबाने त्याच्यासाठी अभंग खर्च केल्यात, उभ्या खर्च केल्यात. कधीतरी वाचन करा. पण लोक लय अक्कल कोठे महाराज. लोक काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. अमोल महाराज त्या पिंपरी चिंचवडला पत्रकार साहेब एका ऍडव्होकेट माणसाने मला प्रश्न केला होता. मला म्हणे उगले महाराज आतापर्यंत लय कीर्तन ऐकले गेले म्हणे, आपण कधी गुणाचं फॅन झालो नाही म्हणे, पण 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं आपण फॅन. माफी मागून एक प्रश्न विचारू. म्हटलं फॅन म्हणल्यावर काय हरकत विचारायला. मला म्हणे अनेक कीर्तनकार सांगतात म्हणे घरातून माणूस गेला, एक 10 दिवस आत्मा घरी राहतो, 10व्या दिवशी कावळा शिवला का आत्मा पुढे प्रवास करतो, दर महिना जेव्हा घातला का आत्मा घरी जेवायला येतो, वर्ष श्राद्धाची पूजा झाली का आत्मा स्वर्गाकडे प्रवास करतो. मग तो जर आत्मा आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कशावर. तुमचं वैयक्तिक मत काय म्हणे. हा प्रश्न कसा गोलमाल केला. याला हुशार म्हणतात महाराज. आता हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. कैलासवासी बाळासाहेब जाऊन 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये हा बाप नावाचा माणूस राहुल दादाला दिसला नाही, गणेश दादाला नाही, दोन्ही पोरांना नाही, पुतणी. दुर्दैव आहे आपलं. आपल्याला फक्त मेजर लोकांच्या पगार पेन्सिलच दिसते, त्याच्या मागचे कष्ट दिसत नाही. मला अभिमान आहे, पारनेर तालुक्यात कोणत्याही मेजर साहेबाला विचारा, महाराज त्या तालुक्यात सगळ्यात जास्त मेजर आहे. सगळ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती माझी असते. मी एखाद्या मोठ्याचं कीर्तन कॅन्सल करतो, पण मेजर लोकांसाठी कार्यक्रम ऍडजस्ट करतो. त्या लोकांचे आपल्यावरती उपकार आहे, पण त्याची जाणीव आपल्याला नाही. आता साक्षीदार आहे त्याला. ते आजही घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. साहेब याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबांची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. त्याचे पुढे बोलू थोडस. दर 4 महिन्यात रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबांचं. कधी गेलेत आपल्यातून? 1962 साली गेलेत. 2025-2026 ला दर 4 महिन्यात रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं. त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी. त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढे ऐका. ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते, सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो, त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून? 62 साली गेलेत. 2026 ला दररोज सकाळी इस्त्री केलेला शर्ट रूमला अटकावला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती आपोआप धूळ साचलेली दिसेल, इस्त्री केलेलं शर्ट चुरगळलेलं दिसेल आणि दिवाण तुम्हाला अस्ताव्यस्त झालेलं दिसेल. याच्यातही नवल नाही. पारनेर तालुक्यामध्ये सुप्याच्या पुढे नारायणगाव नावाचे गाव आहे, हायवेच्या कडाला. त्या गावामध्ये मी 10व्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या सैनिकांनी मला उत्तर दिलं, फौजी माणसाने, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे. स्वतः मी त्या बाउंड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाउंड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मार उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो महाराज. मग सांगा मला, सरकारला या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी. लोक म्हणतात इथं केल्याने कुठं वरती पोचतं का. माझी भेट घ्या, मी तुम्हाला 2 पिक्चर पाहायचे सांगतो. पहिला पिक्चर पहा हरभजन बाबाचा आणि दुसरा पिक्चर पहा गोपी बाबाचा. देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब जरी तिथे आले ना, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलो होतं, पुन्हा वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथे आले. बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धत आहे, तसं कोणी जात नाही. 1 मिनिटात मस्त ते पुन्हा आपण पुढे जाऊ. पलांडे फुगिरीत बोललो, नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे, जुन्या रूढी परंपरा बंद करून टाका. माग मीटिंग म्हणे, चला
जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टरमध्ये बसला, काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबांच्या शेजारी पलांड्याचा पुतळा उभा केला जा कधी चायना बॉर्डरवर पाहिला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढे गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण आहे. तिथे गेलं गाड्या अशा साईडला लावा लागतात, त्या बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटचं दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही, आपोआप पाठीमाग ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल, तर कैलासवासी बाळासाहेब आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही पोरांनी त्या बापाकरता एवढा खर्च केलाय. मग त्या बापाचा आत्मा 1 वर्षानंतर या घराण्याला आशीर्वाद देऊ शकत नाही का? तर उचलली जीभ लावली टाळ्याला, काही वाचायचं नाही, काही नाही. मी म्हणत नाही लय खर्च करा, पण ज्याच्या रक्तातून जन्माला आलो त्याच्यासाठी 2 रूढी परंपरा चुकू देऊ नका. आणि हे कोणत्याच गोष्टी तुमच्याने घडणे शक्य नसेल, आतापर्यंत घडल्या नसेल, तुमच्या घरात कोणताच दोष लागू नये असं वाटत असेल, आणि तुमच्या घरात कोणती शांती घालायची नसेल, तर एक 5-7 मिनिटाचं प्रबोधन माझं घरी न्या. आयुष्यात एक करा, जिवंत मायबापाची सेवा करा. कुठं जाण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. मग तुम्हाला लोकले महाराज एवढं हे कशाला सांगितलं? तुम्ही घरात पूजा केली नसती तर मी दाखले द्यायच्या भानगडीत पडलो नसतो. पण त्याचे पुरावे दिले, ते करायला वेळ नसेल तर सोप्या भाषेत जिवंत मायबापाची सेवा करा. बाळासाहेब आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं महाराज. ज्या दिवशी या बापाने, या माणसाने आपल्या देह ठेवला असेल, त्या दिवशी त्यांची दोन्ही मुलं ढळ ढसा रडले असतील, यात तिळमात्र शंका नाही. ज्या दिवशी बापाने देह ठेवला असेल, त्या दिवशी त्यांच्या धर्मपत्नी अलकाताई ढळ ढसा रडले असतील, यात तिळमात्र शंका नाही. पण ऐका ना दादा, ज्या दिवशी 10वा झाला असेल, ज्या दिवशी 13वा झाला असेल, आणि 13व्यानंतर एखादा सण येत असेल गड्या, त्या खुर्चीवरती फोटो ज्या टायमाला बाळासाहेबाचा ठेवला जात असेल, त्या दिवशी तासन तास रडणाऱ्या त्यांच्या घरच्यांना विचारा, बाप गेल्याचं दुःख काय असतं. आल्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल दादा मला सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी, आवाजात बदल नाही करायचा कोणताच. हा, राहुल दादाच्या डोळ्यात पाणी आलं, गणेश दादाच्या डोळ्यात पाणी आलं. उगले महाराज खूप मोठं नियोजन केलं होतं. आम्हाला वाटलं नव्हतं आमचा बाप आम्हाला सोडून जाईल, आणि आमचं म्हटलं नाही. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, माय भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कोणात असेल तर फक्त आपल्या माईत असते महाराज. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली, तर माय घाई घाई पळती. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायचं की गोष्ट 1 किलो भरकं व्हायला कांदे देते पोरीच्या पिशी. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुठी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. त्या मायबापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती. पुरुष मंडळी, आता माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त 1 फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहेत काय? बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला? बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय? घरात काही किरकिर भांडणं झाली काय? आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला? व्हिडिओ कॉल करू का दादा? अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, या बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त. कधी? ज्या दिवशी आपल्या पोरीला तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारून बाबा चहा करून देऊ का? कोण मला विचारून बाबा गोळी घेतली का? कोण मला विचारून बाबा तब्येत बरी आहे का? पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. सावकाराच्या पाया पडून नेते, मंत्री, आमदार, खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उद्या मंगल कार्याच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोणतो, ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारून बाबा जेवले का? कोण विचारून बाबा गोळी घेतली का? तो घरातला या बाप निघून गेला. राहुल दादाकडे, गणेश दादाकडे त्या बापाचा मोबाईल नंबर सेव्ह असेल गड्या. वर्षभरातून 1% व्हायला चुकून बापाच्या फोनवरती फोन लागला असेल, पण नुसत्या रिंग वाजत असतील, पण त्या बापाने फोन उचलला नसेल, तो बाप आता आयुष्यात तुमचा कधी फोन उचलू शकत नाही. तरुण पोरांना माझं सांगणं आहे, अक्षय महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जागड्या. तुमचा बाप जर जिवंत असेल ना, त्याच्या पायरी एकदा डोकं ठेवा, त्याला कडकडून मिठी मारा. बाप म्हणून काय बदल झाला बुवा पोरात? कोपरी फाट्यापर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, चप्पल झेजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो महाराज. त्या बापात स्वाभिमान अभिमान जिवंत असेपर्यंत त्याचा काय कार्यक्रम करायचा तो करा. गेल्यानंतर तुम्ही करणारे तुमच्या विचारानुसार,
आणि माता भगिनी पुरुष मंडळी, माझा एक 2 मिनिटाचा संदेश सगळ्यांनी घरी न्या. बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ असाल, तुम्ही घराने वेगळे राहा, तुम्ही चुलीने वेगळे राहा, पण तुम्ही विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर माई बाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. माता भगिनी तुम्ही माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या आहे. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकांसंग बोलायला तयार नाहीत. मेल्यानंतर पुळका येतो आपल्याला, स्टेटसला फोटो ठेवतो, जिवंतपणे कोणी समजावून घ्यायला तयार नाही. का बोलायचं भावाबरोबर सांगू? ज्या ठिकाणी मी मेजर साहेब पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र आहे. त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडे बोलवणारे, 100 महाराज लोक येणार. ॲडव्होकेट साहेब असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण त्या वेगळीने आम्ही एकत्र राहिलेलो. पुरीने आपला हसावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला घटनास्थळावरून फोन केला, महाराज अशी घटना घडली, सोन्या जागेवर गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र गाडीमध्ये घेतले, नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली. माझ्या गाडीचा नंबर पाहिला, अरे अक्षय महाराजाची गाडी दिसते. पाठीमागून काचेवर माझं नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पोरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्यात कुठे गेला? मनातल्या मनात म्हटलं, पोरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांग? खोटं बोलू मुक्षे महाराज मी तर. तिला म्हटलं, अगं मी कीर्तनाला आलोय, सोन्या पारनेरमध्ये असेल, बस गाडीत जायचं असेल तर सोडतो. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचं. पुरी ती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती 10 मोकळून रडत होती, सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोकळून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, ह्यानं चूक पदरात कोण चुकत नाही आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्म. त्याने मला फोन केला, उगले महाराज काल तुमचं कीर्तन ऐकलं, माझ्या विचारात बदल झाला. म्हणलं काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणी बरोबर मी बोलत नव्हतो. किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यामध्ये पॅरालिसिसचा अटॅक आला बहिणीला, नगरला सायनिक हॉस्पिटलला ऍडमिट केलं, पण बोलत नव्हतो. तो भेटायला पण नाही गेलो, पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं वांबोरीला. पाहुण्यांकडे वर्ष श्राद्ध होतं, लांब बसून कीर्तन ऐकलं, बहिणीचा दृष्टांत ऐकला, घरी आलो रावलंच असं वाटलं बहिणीला फोन करा. पण 10 वर्षापासून बोललो नाही म्हणे. बळजबरी फोन केला, 2 वाक्य बोललो, फोन असा बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी 5000ची साडी घेतली. उगले महाराज कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमावायचं उगले महाराजांनी. पाया पडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना, राग, द्वेष, शिगो, अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्यात एकमेकाच्या पाया पडा, गुन्ह्या गोविंदाने राहा. लय पैसा कमवला म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लय पैशावाले लोक पाहिले, मी जवळून पाहिले. जेवढा पैसा महत्वाचा तेवढा परिवार पण महत्वाचा आहे. शेवटचं 1 मिनिटाचं प्रबोधन माझं घरी न्या आणि उद्या परवा मला जिथं भेटेल किंवा फोनवरती सांगा, अक्षय महाराज तुमचं की 2 शब्द माझ्या संग प्रेमाने बोला. कड्यावर तुमचं जर ऍक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते महाराज. तिला जर माहिती झालं ना, हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. लोकांची जर रोजाने जाणारी बहीण हाईच्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची जर रोजाने जाईन, डॉक्टर आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका याच्या बॅग अशी बाजूला ठेवली, एवढ्या चटेवरती झोपली आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून गेली. ज्या बहिणीला अख्खा कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला लग्नाच्या अगोदर, ज्या बहिणीला अख्खा कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आता हे पाहुण्याचं घर आहे, जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटावं म्हणून यायचं, 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. कीर्तनातलं शेवटचं वाक्य ऐका, अरे मुक्ताबाई सारखी बहीण जर जन्माला आली नसती ना गड्या, ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन आज माझं घरी न्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा.
कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा, एवढं प्रबोधन माझं करीन. आता भगिनी तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. मी दिलगिरी व्यक्त करेन. पुरुष मंडळ रडवण्याचा उद्देश नाही, पण बसलेल्यापैकी कुणी कुणाबरोबर भांडणं केली असेल, वाद घातले असेल, एकमेकांसंग बोलत नसाल, संदेश अक्षय महाराजाचा त्याची माफी माग. काय नाही, 4 भिंतीच्या पाय पडले काय फरक पडत नाही. राग द्वेष अहंकारासाठी हा नरदेह नाहीये. कधी शेवटचा श्वास घ्यायचा माझ्या तुमच्या सगळं कोणाला माहिती नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. प्रवचन असेल, दहाव्याचं कीर्तन असेल, श्राद्धाचं सप्ताह असेल, काला असेल, ज्या तरुण पोरांनी माझा हा मायबापाचा प्रसंग ऐकला. मी म्हाताऱ्या लोकांसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही. मी 5,500 पोरांचा ग्रुप बनवलाय पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहावं याच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. आणि ज्या तरुणांनी मायबापाचा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडे. मायबापातून वाहिली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थ केला का? तुमच्यापैकी आज 2 जणांच्या विचारात बघा, रातचं कीर्तन सक्सेस. पोरांनो कधी बाजारात गेला 10,000ची साडी बायकोला घ्या, 1,000 रुपयाची लुगडा आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. पण तुका म्हणे माये बापे अवघे देवाचे स्वरूप आहे. एवढं प्रबोधन माझ्या घरी ना. परिपूर्ण माझे 2 तास संपलेत. 10व्यापर्यंत विधी आला. आता तुमच्या बापाने सावली धरायचा भास होईल आणि निसर्गाचंही संवर्धन होईल. पाणी अडवा, पाणी. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. तुम्हाला थोडं वाक्य खटकन पण बोलू का? गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वास्त्यावरती